तर चला आज बनवायची उडदाची डाळ। त्यासाठी मी ते 1 कप उडदाची डाळ घेतली आहे। त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून शिजवायला टाकूया। त्यासाठी इथं कुकरमध्ये लावायची आपल्याला डाळ। गरम पाणी झाल्यावर डाळ टाकून शिजवायला ठेवा। तिथं मी लसणाची पाकळी घेतली, मिरची बारीक कट करून डाळ झाली शिजून त्याच्यात तेल टाकून थोडं जिरंची फोडणी घालायची आणि त्याच्यात थोडीशी मिरची, कढीपत्ता, थोडीशी हिंग, लसूण असं टाकून चांगलं परतवायचं। मस्त चांगलं परतून त्याच्यात थोडीशी हिंग टाकून मग हळद टाकून चांगलं परतवायचं आणि आपली शिजलेली उडदाची डाळ टाकायची। सोपी आणि मस्त सिंपल रेसिपी आहे आणि सिंपल आहे, खायला पण एकदम सुंदर लागते बाजरीची भाकरी सोबत। त्यात चवीनुसार नमक घालायचं आणि थोडंसं मिक्स करून 5 ते 10 मिनटं शिजू द्यायची। शिजून झाल्यावर थोडीशी वरती कोथिंबीर टाकायची हिरवी चिरून। चला कशी वाटली भाजीची रेसिपी नक्की सांगा।